मुंबई सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाजाला दिलेले 5% आरक्षण कोणत्या कायदेशीर व वस्तुनिष्ठ आधारे रद्द करण्यात आले असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे। या संदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला कडक निर्देश दिले असून येत्या 3 आठवड्यांच्या आत आपले सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। मुस्लिम समाजासाठी पूर्वी लागू करण्यात आलेल्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर किंवा तो रद्द झाल्यानंतर त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले। आरक्षण रद्द करताना नेमके कोणते निकष लावले गेले, कोणत्या समितीच्या शिफारसींचा आधार घेतला आणि समाजाचे सामाजिक तसेच शैक्षणिक मागासलेपण मोजण्यासाठी कोणते मूल्यांकन केले याची सविस्तर माहिती न्यायालयाने मागितली आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की मुस्लिम समाजातील मोठा घटक आजही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर आहे। अशा परिस्थितीत त्यांना आरक्षणाची नितांत गरज असताना राज्य सरकारने कोणताही ठोस आधार न घेता पूर्वीचा निर्णय रद्द केला, जो अन्यायकारक आहे। दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की या प्रकरणातील सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा समावेश असलेले प्रतिज्ञापत्र लवकरच सादर केले जाईल। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 आठवड्यांनंतर होणार आहे। न्यायालयाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील आरक्षण धोरणावर आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या भवितव्यावर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।